छत्रपति संभाजीनगर के मुख्य जालना रोड पर मोड़ा नाका फ्लाईओवर के पास देर रात एक भीषण सड़क हादसा हुआ। तेज रफ्तार कार ने एक ऑटो रिक्शा को पीछे से जोरदार टक्कर मारी। इस दर्दनाक हादसे में 2 लोगों की मौके पर मौत हो गई। मृतक की पहचान 21 वर्षीय अतर रजा और 5 वर्षीय जौहर बानो के रूप में हुई है, जो मामा भांजी के रिश्ते बताए जा रहे हैं। इस हादसे में एक गर्भवती महिला गंभीर रूप से घायल हो गई। इलाज के दौरान महिला के गर्भ में मौजूद 7 महीने के बच्चे की मौत हो गई। पुलिस ने कार चालक को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। पोस्ट जवाहरनगर हद्दीमध्ये मोंडा नाका येथे 12 वाजण्याच्या सुमारास एक ऑटो रिक्षामध्ये प्रवासी जालना रोडने जालन्याकडून क्रांती चौकच्या दिशेने जात होते। ते जात असताना रिक्षा ही मोंडा नाका ब्रिजवर पोहोचली असता पाठीमागून एक किया शेल्टर्स गाडीने येऊन त्यांना जोरदार धडक दिली। त्या धडकेमध्ये एक रिक्षामधला इसम 19 वर्षाचा तो ब्रिजच्या वरून खाली पडला व त्यामध्ये तो मयत झालेला आहे। त्या रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशीपैकी एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा त्यामध्ये मयत झालेली आहे। इतर जे जखमी आहेत 5 ते 6 लोक जखमी आहेत, त्यांना तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे गेल्यानंतर एक महिला आहे, ती 7 ते 8 महिन्याची गरोदर होती। तिचे बाळ सुद्धा पोटात मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। बाकीच्या जे जखमी आहेत त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। सदरची घटना घडल्यानंतर जो साक्षीदार आहे ज्या रिक्षामध्ये होतो त्याची तब्येत ठीक होती। तो आणि त्याचे इतर नातेवाईक 40 ते 50 नातेवाईक पोलीस स्टेशनला आले। त्यांनी सांगितले की जी सदरची गाडी जी आहे किया शेल्टर्स ही महिला चालवत होती असं त्यापैकी काही लोकांनी सांगितलं। त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या सर्व लोकांच्या समोर सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एका ठिकाणी ती जी गाडी दिसून आली आणि त्या गाडीमध्ये जे आहे एक इसम गाडी चालवत असलेला जेंट्स इसम गाडी चालवत असल्याचा दिसून आला। त्यावरून त्यांनी स्वतःनी खात्री केली आणि त्या गाडी चालकाच्या विरुद्ध त्यांनी लेखी तक्रार दिली नावासहित। त्यामध्ये जो गाडी चालक आहे कश्यप विनोद पटेल वय 33 वर्ष राहणार कुशलनगर यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली, तर तो नशेमध्ये नसल्याचे डॉक्टरांनी लिहून दिले आहे। त्यानंतर यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याला अरेस्ट करून माननीय न्यायालयात हजर केले आणि त्याला आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे। आम्ही आणखी सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का किंवा आणखी काही पुराव्याच्या दृष्टीने आणखी काही महत्त्वाचा पुरावा मिळतो का याचा शोध घेत आहोत। आरोपीनं नेमका अपघात झाला कसा, काय घडलं नेमकं, किंवा जी जखमी त्यांनी काय सांगितलं आपल्याला? आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरची गाडी त्याच्या चुलतेच्या नावा असून त्या गाडीमध्ये एकूण 3 मुली होत्या। त्यापैकी 2 मुली ह्या त्याच्या चुलत भावाच्या होत्या आणि एक जी मुलगी होती ती त्यांची मैत्रीण होती। 3 मुलीपैकी 2 मुली ह्या 17 वर्षाच्या होत्या व एक मुलगी 13 वर्षाची। त्या मुली त्यांच्या जी शाळेचं फंक्शन होतं ॲन्युअल फंक्शन ते सातारा परिसरमध्ये होते। ते फंक्शन संपल्यानंतर जो गाडी चालक कश्यप पटेल व त्या 3 मुली किया शेल्टर्स गाडीमध्ये बसून लॉंग ड्राईव्हसाठी ते झालटा फाटा केम्ब्रिज या मार्गे गेलेले होते असं सांगितले। आणि परत घरी जाण्यासाठी येत असताना जी त्याच्यातील जे मुलींची मैत्रीण होती क्लासमेट ती क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याने ते त्यांना सोडण्यासाठी मोंडा नाका ब्रिजवर जात असताना तो अपघात झालेला आहे। परंतु गाडीत जवाहरनगरच्या दिशेने येऊन आकाशवाणीकडे जाताना दिसल्याचं सांगण्यात येते। ज्यावेळेस आम्ही त्याला विचारपूस केली, आरोपीकडे चौकशी केली किंवा साक्षीदार त्या मुली आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्या जी चालक आहेत त्याला वाटलं की ती मुलगी ही त्रिमूर्ती चौकाच्या परिसरात राहत आहे म्हणून त्यांनी ती गाडी त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने घेतली होती। परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यातलं कोणी उतरलेलं नाही, फक्त गाडी थांबून पुन्हा वळून आकाशवाणीच्या दिशेने आलेली आहे आणि आकाशवाणीपासून पुन्हा
ती थोडंसं थांबून पुन्हा ती मोंढा नाका ब्रिजच्या दिशेने जाताना आम्हाला दिसत आहे. पण हा अपघात घडला कसा नेमका? ती गाडी थोडीशी फास्ट असल्याचे आमच्या CCTV फुटेजवरून आम्हाला दिसून आलेलं आहे. जो आरोपी आहे त्याला, जो चालक आहे त्याला काय सांगितलं नेमका अपघात घडला कसा, काय कारण होतं नेमका अपघात घडण्याचं? की ती रिक्षा मधोमध चालत होती का, याला साईड दिली नाही का, काय नेमका प्रॉब्लेम? नाही, रिक्षा बरोबर चालत होती, पण याच्याकडून गाडी कंट्रोल न झाल्यामुळे तो अपघात झाल्याचं आरोपीने सांगितले.